आंबट तिखट अशी छान चमचमीत शेपूची भाजी आपण करूयात. त्याच्यासाठी मी घेतलेला आहे आंबट चुका आणि तो व्यवस्थित स्वच्छ पाण्याने सगळे पानं व्यवस्थित धुवायचे आहेत. धुवून झाल्यानंतर मी चिरून ठेवला आहे थोडासा फोडणीसाठी आणि बाकीचा मी याच्यामध्ये शिजवायला टाकलेला आहे. शेपू आपल्याला बारीक चिरून व्यवस्थित धुवून शिजवायला घालायचा आहे. आणि वाटणामध्ये मी लसूण आणि मिरची घेतलेली आहे आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे. ते बारीक करून घ्यायचं आहे. हे असा डाऊन झाल्यावर कलर शेपूचा तर शिजले असं समजायचं आणि झाकण ठेवून शिजवायचं आहे. ते सगळं पाणी टाकून द्यायचं आहे आणि शेपू व्यवस्थित एका ताटलीत काढून तो त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकायचं आहे 2 चमचे आणि त्याचा गरगटा करायचा आहे. फुलपत्राने कशानेही करू शकता. आणि मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेलात मी आपलं वाटण टाकलेलं आहे मिरचीचं आणि मी म्हणलं होतं ना बारीक चिरलेला चुका तो पण फोडणीत घातलेला आहे. नंतर आपण गरगटी केलेली भाजी टाकलेली आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे, पाणी टाकायचं आहे आणि आटवायचं आहे.